ॲडव्होकेट मोरेश्वर ज्ञानेश्वर शेडगे. विकास, विश्वास आणि समर्पणाची वाटचाल ही चिंचवडगाव आणि केशवनगरची पवित्र भूमी. श्रीमंत महासाधू मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या अतुलनीय बलिदानानं पुनीत झालेली, याच मातीत जन्माला आलेला एक कार्यकर्ता, एक जबाबदार लोकनेता, एक कट्टर राष्ट्रप्रेमी ॲडव्होकेट मोरेश्वर ज्ञानेश्वर शेडगे. राष्ट्रप्रथम हीच ठाम भूमिका, भारतीय जनता पक्षाचं विचार विश्व, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्रनिष्ठ परंपरा, ही मूल्य मनात साठवून समाजासाठी, शहरासाठी आणि नागरिकांसाठी कार्य करण्याचा ध्यास मोरेश्वर शेडगे यांनी आयुष्यभर जपलाय. चिंचवड गावात नागरिकांना एकत्र आणणारी नमो यूथ रन मॅरेथॉन, निर्मल वारी सारख्या स्वच्छतेच्या उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी, कोरोना काळात मास्क स्क्रीनिंग, व्यापाऱ्यांची तपासणी, कम्युनिटी किचन, रेशन किट वाटप आणि कोरोना योद्धा सन्मान, ही केवळ कामं नव्हती, ही होती माणुसकीची, संवेदनशीलतेची आणि सेवाभावाची साक्ष. युवकांसाठी ड्रायव्हिंग ट्रेनिंग योजना, विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल योजना, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि कुटुंब संस्थेला बळ देणारं आई बाप समजून घेताना सारखे प्रेरणादायी उपक्रम. कारण मोरेश्वर शेडगे यांच्यासाठी राजकारण म्हणजे सत्ता नव्हे, राजकारण म्हणजे जबाबदारी. शहरातील अन्यायाविरुद्ध त्यांनी नेहमीच ठाम आवाज उठवला. कत्तलखान्याविरोधातील ठोस भूमिका, डेंग्यू प्रतिबंधासाठी प्रशासनाला दिलेला इशारा, शालेय साहित्य उशिरा वाटपावर आयुक्तांना घातलेला घेराव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांवर आर्थिक ओझं टाकणाऱ्या पे अँड पार्क धोरणाला दिलेला कडवा विरोध. नागरिकांचे रस्ते नागरिकांच्याच हक्काचे, ही भूमिका त्यांनी ठामपणे घेतली आणि लोकहित जपलं. ऑपरेशन सिंदूरच्या विजयाच्या निमित्तानं तिरंगा रॅली, जनरल बिपिन रावत यांच्यासह शहीद जवानांना सामूहिक श्रद्धांजली, राष्ट्र, सेना आणि देशभक्ती, ही भावना ते केवळ बोलत नाहीत, तर ती ते जगतात आणि समाजात रुजवतात. अर्बन स्ट्रीट डिझाईन सुधारणा, चापेकर स्मारकासाठी सातत्यपूर्ण लढा, रेल्वे स्थानकावर माहिती फलक, नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड सुविधा, सोसायट्यांमध्ये बहुविध मोफत सेवा अभियान, हा आहे विकासाचा स्पष्ट रोड मॅप, हा आहे बदलाचा ठोस आराखडा. महिलांसाठी सुरक्षा आणि सन्मान हे त्यांच्या कार्याचे केंद्रबिंदू राहिले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत प्रभागातील हजारो महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. पात्र लाडक्या बहिणींचे KYC प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन, प्रत्यक्ष नोंदणी करून घेणे आणि अद्याप KYC न झालेल्या महिलांसाठी विशेष उपक्रम राबवणे, ही कामे केवळ आश्वासनांपुरती मर्यादित राहिली नाहीत, तर त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींचा भव्य मेळावा आयोजित करून महिलांशी थेट संवाद साधण्यात आला, ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. काम बोलतंय, पुरावे समोर आहेत. महिलांच्या प्रश्नासोबतच प्रभागातील मूलभूत नागरी समस्यांवरही मोरेश्वर शेडगे यांनी ठाम भूमिका घेतली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी हंडा मोर्चा काढून प्रशासनाचं लक्ष वेधलंय आणि नागरिकांच्या हक्कासाठी कायदेशीर लढ्यालाही सामोरं जाण्याची तयारी ठेवली आहे. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनं प्रदूषण रोखणं, कचरा मुक्त चिंचवड हे स्वच्छतेचं ध्येय आणि त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा हा त्यांचा दीर्घकालीन संकल्प आहे. चिंचवड गाव परिसरातून वाहणाऱ्या पवना नदीच्या पूररेषेत म्हणजेच ब्लू लाईन मध्ये येणाऱ्या, परंतु शासन आणि महानगरपालिकेने अधिकृत परवानगी दिलेल्या इमारती आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या प्रश्नांवरही त्यांनी ठोस आणि जबाबदार भूमिका मांडली आहे. अशा अधिकृत सोसायट्यांचे पुनर्वसन किंवा पुनर्विकास व्हावा, न्याय TDR मिळावा आणि नागरिकांचे हक्क सुरक्षित राहावेत
यासाठी मोरेश्वर शेडगे शेवटपर्यंत संघर्ष करतील असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. प्रशासन, शासन आणि संबंधित यंत्रणांशी सातत्याने पाठपुरावा करून हा लढा अंतिम टप्प्यापर्यंत नेण्याचा संकल्प ते आजही अढळपणे जपतायत. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये प्रभाग क्रमांक 18 चिंचवडगाव आणि केशवनगर इथून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून ॲडव्होकेट मोरेश्वर ज्ञानेश्वर शेडगे आपल्या समोर उभे आहेत. काम झाले आहे, काम दिसले आहे आणि आता विकासाची गती दुप्पट करण्याची वेळ आली आहे. ही आपली भूमी, आपला अभिमान, आपला नेता. चला, विकासासाठी, विश्वासासाठी, सुरक्षित आणि सक्षम भविष्यासाठी कमळ निशाणीवर मतदान करूया आणि प्रभाग क्रमांक 18चा विकास अधिक वेगाने पुढे नेऊया. ॲडव्होकेट मोरेश्वर ज्ञानेश्वर शेडगे आपल्या विश्वासाचे, आपल्या स्वप्नांचे आणि आपल्या हिताचे खरे प्रतिनिधी.